खाण्याने वजन वाढतं. वजन वाढलं तर वंध्यत्व होऊ शकतं. त्यामुळे जी लोक अतिशय वजन असतं त्यांच्यात हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो, बाकी काय म्हणजे ॲक्ने वगैरे असतं. पुरुषांमध्ये पण ओबेसिटी असली म्हणजे वजन जास्ती असलं तर स्पर्म काउंट इफेक्ट होतो, त्याची क्वालिटी इफेक्ट होते, त्याचं काउंट इफेक्ट होतो. त्यामुळे खाण्याचा असा इफेक्ट होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे की आता पुरुषांमध्येच बघितलं तर लाईफस्टाईल एक आहेच, पण काही पुरुषांमध्ये काउंट कमीच असतो. त्याचं काय कारण आहे ते कळत नाही, पण काउंट कमी असल्यामुळे बाळ होत नाही, त्यांना IVF करायची गरज असते. काही पुरुषांमुळे डायबिटीज, ब्लड प्रेशर, काही औषधं फिटची औषधं वगैरे दिली जातात, त्याचा इफेक्ट स्पर्म काउंटवर होऊ शकतो. किंवा थायरॉइड, प्रोलॅक्टिन हे हॉर्मोन्सचे इम्बॅलन्स, किंवा इन्फेक्शन. अच्छा. इन्फेक्शनमुळे देखील ती जे वीर्याची हे ती ब्लॉक होते. लहानपणी जर गालगुंड झालेले असतात तर त्या लोकांमध्ये स्पर्म काउंट 0 होऊन जातं, कारण गालगुंडाचा जो व्हायरस आहे तो टेस्टीजला पण डिस्ट्रॉय करतो. या इतकं डेंजर असतं हे आता तुमच्याकडनं कळलं. तर दीज आर सम ऑफ द थिंग्स विच वी लुक फॉर. TB होऊ शकतो पुरुषाला. मग काही पुरुषांना जेनेटिकली प्रॉब्लेम असतात, म्हणजे जी गर्भनलिका वास डेफरन्स ज्याच्यातून वीर्य बाहेर पडतं ती ब्लॉक्ड, ती नसतेच काही पुरुषांना. अरे बापरे. तर मग स्पर्म्स तयार होतात पण बाहेर पडत नाहीत.